बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईमध्ये लागलेल्या मोठ्या आगीची। कुलाबा जो मुंबईतला अतिसंवेदनशील परिसर आहे तिथे एका इमारतीला गेल्या 1.5 तासापासून मोठी आग लागलेली आहे। अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे। अग्निशमन दलाच्या 8हून अधिक गाड्या इथे उपस्थित आहेत। रिगल सिनेमागृहाजवळच्या इमारतीला लागलेल्या आगीचं कारण मात्र अजून अस्पष्ट आहे, पण सुरक्षिततेचे उपाय म्हणून सगळ्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे। तसंच या परिसरातल्या सगळ्या इमारतीमधल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। ज्या ठिकाणी ही आग लागली आहे त्या परिसरात पोलीस मुख्यालय, मनोरा आमदार निवास, कॅफे लिओपोल्ड, कॅफे मॉन्डेगार तसंच ताज हॉटेल अशी काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत जिथे खरं तर परदेशी नागरिक आणि हाय प्रोफाईल लोकांची उडबस असते। त्यामुळे ही आग नियंत्रणात आणण्याचे मोठे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहेत। या बिल्डिंगचा बराचसा भाग हा जुना आहे, त्याचबरोबर लाकडाचा आहे आणि त्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरते। त्याचबरोबर इथून समुद्र खूप जवळ आहे, समुद्रावरनं जो वारा येतोय त्यामुळे सुद्धा ही आग पसरत जाण्याचा मोठा धोका आहे आणि अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत ही आग विझवण्याचे। आणि घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे सांगतात आमचे प्रतिनिधी मयूर परीख। आमिर मेन्शन मेट्रो हाऊस इथे मोठी आग लागलेली आहे। माझा मागे आपण बघू शकता सध्या फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते इथे फायर फायटिंगची कामगिरी करत आहेत। नेमकी टेरेसवर ही आग लागलेली आहे, मोठी आग लागली आहे आणि या टेरेसवर आपण बघू शकता ज्या प्रकारे की तिथे प्लास्टिक आहे, तिथे डांबर आहे आणि तिथे लाकूडचे काही काम आहे। आपल्याला स्पष्टपणे दिसू येत आहेत की त्यामध्येच आग लागलेली आहे आणि फायर ब्रिगेड जे आहे ते पूर्णपणे आगीवर काबू करण्याचा प्रयत्न करत आहेत। नेमकी पहिल्या मजल्यावर सुद्धा आग लागलेली आहे, आपल्याला खिडक्यातून दिसत आहेत की पहिल्या मजल्यावर सुद्धा आग लागलेली आहे। नेमकी सीडीच्या माध्यमातून फायर ब्रिगेडचे कर्मचारी मेहनत करतायत आणि कोशिश करतायत। दोन्ही बाजूची जी इमारत आहे त्या इमारत वर सध्या टेरेसवर फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहे, तितपत पाणी पोचलं आहे आणि तिथून ते वॉटर फोर्स करत आहेत। ही एक मुंबईची खूपच इम्पॉर्टंट प्रिमाइसेस आहे। याचा मागे ताज हॉटेल आहे आणि याचा पुढे कुलाबा पोलीस स्टेशन आहे, आमदार निवास आहे आणि महत्त्वपूर्ण एरिया आहे। आपण नेमकी ही आग कशा प्रकारे लागली आणि काय काय घडलं त्याच्या नंतर आपण काही प्रत्यक्षदर्शी यांच्याशी बोलू। कसं काय घडलं हे सगळं काही आणि किती वाजता इथे फायर ब्रिगेड पोहोचलं? 3:30 वाजता आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किट असं कळलेलं आहे। तर 10 मिनिटाच्या आतमध्ये फायर ब्रिगेड पोहोचलेली आहे। त्यांची मॅन पॉवर पूर्णतः त्यांनी लागू केलेली आहे। किती लोक तिथे असण्याची शक्यता? 2 माणसांनी तो बाहेर काढलेला आहे। 2 माणसांना बाहेर काढले असं फायर ब्रिगेडचं म्हणणं आहे, परंतु नेमकी आग जे आहे, धूर जे आहे त्याचं साम्राज्य सध्या आपल्याला समोर दिसू येत आहेत। मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान आग लागलेल्या परिसराचा नेमका आढावा आम्ही घेतलेला आहे। या परिसरात नेमकं काय काय आहे ते आपण जाणून घेऊया। हा कफ परेड कुलाब्याचा एरिया आहे। रिगल सिनेमापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या इमारतीला ही मोठी आग लागली आहे। या आग लागलेल्या इमारतीपासून पोलीस मुख्यालय म्हणजे सीपी ऑफिसही हाकेच्या अंतरावर आहे। मनोरा आमदार निवास रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे, तर परिसरात पोलिसांनी चोख नाकाबंदी केली आहे। कॅफे लिओपोल्ड आणि कॅफे मॉन्डेगार जिथे खरं तर परदेशी नागरिकांची मोठी उडबस असते ती प्रसिद्ध ठिकाणं सुद्धा अवघ्या काही मीटरवरती आहेत।